जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू श्रीपद एज्युकेशन। मी सचिन वानखडे आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करतो। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जसा दर शनिवारला सकाळी 8:15ला जिल्हा स्टेडियम अमरावती येथे जो आपला पेपर पार पडते त्याचं गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं स्पष्टीकरण आपण घेऊन आलो आहोत। तर चला बेटा, वेळ वाया न घालवता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पेपर दिला आहे तर स्पष्टीकरण समजून घ्या। बघा बेटा, सुदेशच्या घरापासून पूर्वेस 2 किलोमीटर अंतरावर हे समजा सुदेशचे घर, तर त्याच्या घरापासून पूर्वेला 2 किलोमीटर अंतरावर त्याच्या शिक्षिकेचे घर आहे। त्याच्यानंतर शिक्षिकेच्या घरापासून बरोबर दक्षिणेस 1.5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे आणि त्याच्यानंतर शाळेपासून सुदेशचे घर किती अंतरावर असेल असा प्रश्न आहे। बघा बेटा, पायथागोरसचा प्रमेय लागते। जर मी याला ए, याला बी, याला सी मानलं तर AC चा वर्ग बरोबर उर्वरित दोन्ही बाजूच्या वर्गाची काय होऊन जाते बेटा, बेरीज। आता बघा बेटा, AB काय आहे तर AB 2 आहे आणि BC काय आहे तर 1.5 आहे। 2 चा वर्ग 4, 1.5 चा वर्ग 15 चा वर्ग 225, 1.5 गुणिले 1.5 म्हणजे 2 घरानंतर दशांश चिन्ह, 4 + 2 6.25। आता बघा बेटा, AC चा वर्ग बरोबर 6.25 तर AC बरोबर वर्गमुळात 6.25। आता 625 हे कोणाचा वर्गमूळ आहे तर 2.5 चा वर्ग आहे। याचा वर्गमूळ काय तर 2.5 म्हणजे 25 चा वर्ग 625 आणि जर आपल्याला दशांश पूर्णांकाचं वर्गमूळ करायचं असलं तर फक्त संख्येचं वर्गमूळ करायचं आणि इथं 2 आहे तर त्याच्या अर्ध्या संख्येचे एकक स्थान सोडून दशांश चिन्ह लावायचं। तर पर्याय क्रमांक आन्सर आहे बेटा 3। चला समोरचा क्वेश्चन, एक विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर देताना 3 वेळा चुकतो व 1 वेळा बरोबर उत्तर देतो। म्हणजे त्यानं जेव्हा 4 अटेम्प्ट केले, 4 वेळा त्यानं उत्तर दिले तर तो 3 वेळा चुकतो, 1 वेळा बरोबर आहे। तर 24 प्रश्न विचारले तर त्याने किती बरोबर उत्तर दिले तर 4 प्रयत्नांपैकी तो 1 वेळा बरोबर असतो। जसं 3 वेळा तो चुकतो आणि 1 वेळा बरोबर असतो, म्हणजे 4 प्रयत्नांपैकी तो जर 1 वेळा बरोबर असतो तर या 24 प्रयत्नांमध्ये तो किती वेळा बरोबर असणार, x गुणेला 4 बरोबर 24। तर x बरोबर 4 सख 24 तर आन्सर आहे बेटा 6, पर्याय क्रमांक 4। ठीक आहे, चलो समोरचा प्रश्न घेऊ बेटा। सदराला कोट म्हटले, कोटाला पागोडे म्हटले। आता बघा बेटा, सगळ्यात इम्पॉर्टंट हे असते याच्यात प्रश्न काय आहे तर डोक्यावर घालण्यासाठी काय वापरतात। डोक्यावर घालण्यासाठी आपण पागोटे वापरतो। आता हे बघायचं का पागोट्याला काय म्हटले तर कोटला पागोटे, पागोट्याला साडी म्हटले। तर पागोट्याला जर तुम्ही साडी म्हणत असाल तर डोक्यावर घालण्यासाठी आपल्याला साडी वापरायला लागेल। चला पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे। 5 मैत्रिणी फोटो काढण्यासाठी बाकेवर बसल्या होत्या। शिखा आणि रीटा, शिखा ही रीटा व मंजूच्या मध्यभागी आहे। बघा बेटा, जे शिखा आहे ही शिखा ही रीटा आणि मंजूच्या मध्यभागी आहे। रीटा आणि मंजू, एक तर इकडे रीटा असन तर इकडे मंजू, इकडे मंजू असन तर इकडे रीटा, मध्यभागी असून रीमाच्या उजवीकडे आहे। आता ही जे शिखा आहे बेटा तर रीमाच्या उजवीकडे आहे म्हणते। रीमा ही मंजू व राधाच्या मध्यभागी आहे। आता बघा बेटा, शिखा ही रीमाच्या उजवीकडे आहे म्हणजे इथं आपण काय घेऊन घेऊ, इथं आपण घेऊन घेऊ बेटा, इथं मंजू आणि इथं घेऊन घेऊ रीटा। आता बघा तुम्हाला काय समजते की शिखा जी आहे ही शिखा हे रीटा व मंजूच्या मध्यभागी आहे, तर रीटा आणि मंजूच्या मध्ये आहे। रीमाच्या उजवीकडे तर ते आहेत म्हणजे इकडे कुठेतरी रीमा आहे, रीमाच्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे उजवीकडे शिखा आहे। रीमा ही मंजू व राधाच्या मध्यभागी आहे म्हणजे हे मंजू तर हे काय होऊन जाईल बेटा राधा। प्रश्न म्हणते की फोटोमध्ये मध्यभागी कोण बसले आहे तर मध्यभागी मंजू बसली आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर। चला बेटा समोरचा प्रश्न घेऊ। एका रांगेत प्रत्येकी 10 फूट अंतरावर एक झाड आहे। पहिल्या आणि 7व्या झाडातील अंतर किती। बघा बेटा, 7 - 1 बरोबर 6 आणि याला गुणेला एका झाडातील अंतर करतो 10, आन्सर आले 60। ठीक आहे, पर्याय क्रमांक 2। काय करायचं, पहिल्या आणि जेवढा म्हटलं तेवढ्या झाडातील अंतर म्हणजे मायनस करायचं
आणि 2 झाडामधील अंतराने त्याला गुणून टाकायचं, तुमचा आन्सर येऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन, पर्याय क्रमांक 6, सॉरी प्रश्न क्रमांक 6. बघा, डीओजी म्हणजे 9, होम म्हणजे 16, तर इंग्लिश हा शब्द कसा लिहाल? डीओजी मध्ये 3 लेटर्स आहेत, 3चा वर्ग केला तर 9 होते. होम मध्ये 4 लेटर आहे, 4चा वर्ग केला तर 16 होते. आणि इंग्लिश मध्ये 7 लेटर आहे आणि 7चा वर्ग केला तर आन्सर 49 होते. ठीक आहे बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. मधुने तिच्या मम्मीला लिहिले की मी कालच साताऱ्यावरून निघाले. काल है ना, साताऱ्याहून निघाले, बरोबर, साताऱ्याहून निघाले मधु. आज आज मधु कुठं आहे? सोलापूरला आज पोहोचले, म्हणजे हे सोलापूर आहे. आणि आमचे कॉलेज परवा आहे, म्हणजे एक दिवस सोडून इकडे परवा. तर तर बघा, मधुने तिच्या मम्मीला सांगितले, मधु जे बोलत आहे त्याला आपण आज घ्यायचं की काल साताऱ्याहून निघाले, है ना, साताऱ्यावरून निघाले आणि सोलापूरला आज पोहोचले, म्हणजे हे झालं आज सोलापूर. आणि आमचे कॉलेज जे आहे ते परवा, म्हणजे एक दिवस सोडून कधी आहे बेटा? 12 जूनला आहे, 12 जून. तर तर कोणत्या तारखेला मधु साताऱ्याहून निघाली? तर हे 12, हे 11, हे 10 आणि हे 9 जून. ठीक आहे, तर आन्सर होईल बेटा पर्याय क्रमांक 4, 9 जून. ठीक. चलो त्याच्यानंतरचा प्रश्न घेऊ. एका ढिगात 8,45,000 8,45,617 काय आहेत? तर फुले आहेत. या ढिगातून किती फुले काढून घ्यावीत म्हणजे प्रत्येकी 11 फुलांचा एक याप्रमाणे हार तयार करता येईल? बघा बेटा, 11 फुलांचा जर तुम्हाला हार तयार करायचा आहे तर तुम्हाला 11 फुलांचा जर एक हार तयार करायचा आहे तर या संख्येला तुम्हाला 11ने भाग गेला पाहिजे. मग या संख्येला 11ने भाग जातो की नाही याच्यासाठी विभाज्यतेची कसोटी चेक करू. अल्टरनेट येणाऱ्या संख्येला 11ने भाग गेला, 11 अल्टरनेट येणाऱ्या संख्यांची जे बेरीज आहे त्याच्यातला फरक 11चा पाहिजे. 6 आणि 4 10 अधिक 7 हे झाले 17 आणि 8 अधिक 5 13 अधिक हे झाले 1 14. म्हणजे 17 मधून 14 गेले, 17 मधून 14 गेले तर 3 राहते. हे जे आन्सर आहे एक तर 11 किंवा 0 पाहिजे, तरच या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो, तरच जातो. जसं की बघा बेटा, मी समजा 121 गुणेला 11 करतो. 11 एका 11चे 1, हातचा आला 1. 11 दुने 22 अधिक 1 23 चे 3, हातचे आले 2. 11 एका 11 अधिक 1 अधिक 2 13. 11चा घन आहे 1331. आता बघा, मी जर म्हणतो की 1331 ला 11ने भाग जाते का? तर 1 अधिक 3 4, 1 अधिक 3 4. म्हणजे अल्टरनेट येणाऱ्या संख्यांच्या बेरजेतील जर फरक 0 किंवा 11 असेल तर या संख्येला 11ने भाग जातो असं मानल्या जाते. विभाज्यतेची कसोटी आहे. मी जेव्हा अल्टरनेट येणाऱ्या संख्यांची बेरीज केली तर ते 17 आणि 14 आली. 17तून 14 केले तर ना 0 आहे ना 11 आहे, म्हणजे या संख्येला 11ने भाग जात नाही. 11ने भाग जाण्यासाठी याच्यातून 3 मायनस करा लागेल. म्हणजे याच्यातून हे जे 7 आहे याच्या ऐवजी मला इथं 4 लिहा लागन. म्हणजे याच्यातून किती मायनस करा लागन? 3. जर मी इथं 4 केले तर 4 अधिक 6 10, 10 अधिक 4 14, खाली 14 अल्टरनेट आणि वरते 14 अल्टरनेट. 14 मधून 14 गेले 0. म्हणजे याच्यातले 3 फुलं आपल्याला काढणे आहे. पर्याय क्रमांक 4. तेव्हाच 11ने भाग जाणारी संख्या बनेल, म्हणजेच समान संख्ये इतके हार बनतील. समोरचा प्रश्न. चला, प्रश्न आहे बेटा, दिलेल्या आकृतीत त्रिकोण संगीतकार, आयत पुरुष आणि वर्तुळ चित्रकार दर्शवते. एकूण चित्रकार किती आहे? बघा, तर आपण जर पाहिलं तर वर्तुळ चित्रकार दर्शवते आणि आपल्याला एकूण चित्रकार विचारले तर आपण काय करू बेटा? आपण हे 5 अधिक 2 अधिक 3, 5 अधिक 5 10, 10 अधिक हे 10 20, अधिक हे 10 30, अधिक हे 8 38. आपण आन्सर देऊ बेटा 38 38. वर्तुळात असणारे म्हणजेच चित्रकार. सॉरी 38 आन्सर आहे.
36 वर चुकीनं टिक झालं तर 38 आपला आन्सर आहे बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील अंकाच्या ओळीत 4च्या नंतर लगेच 7 पण 4च्या अगोदर 9 नसावा असे किती 4 आहेत? पहिले तर आपण हे पाहू की 4च्या नंतर लगेच 7, 4च्या नंतर लगेच 7, 4 आणि 7 वाली लाईन पाहू. तर बघा 4 आणि 7 इथं आहे, 4 आणि 7 इथं आहे, 4 आणि 7, 4 आणि 7, 4 आणि 7 इथं आहे. आता काय म्हणते 4च्या लगेच नंतर 7 येते पण अगोदर 9 नाही असला पाहिजे, इथं 9 नसला पाहिजे. आता बघा इथं तर अगोदर 9 आहे तर हे आपल्या कामाचं नाही, इथं 9 नाही आहे तर हे कामाचं आहे, इथं तर 9 आहे म्हणून हे कामाचं नाही, पण इथं 9 नाही आहे म्हणजे हे आपल्या कामाचं आहे आणि हे आपल्या कामाचं आहे. म्हणजे असे 3 आपल्याला जोड्या भेटतात. ठीक आहे बेटा, पर्याय क्रमांक किती आहे? 3. चला समोरचा क्वेश्चन घेऊ. एका रंगमंचावर 6 कलाकारांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलन किती होतील? बघा बेटा, हस्तांदोलनावर आधारित प्रश्न असले तर n(n-1) भागेला 2 हा फॉर्म्युला लावत असतात. n म्हणजे व्यक्तींची संख्या, कलाकारांची संख्या 6, 6 मधून 1 गेला 5 आणि भागेला 2, बेत्रिक 6 आणि 3 5 15. तर पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. चलो समोरचा प्रश्न घेऊ. ए आणि बी हे दोघे उंच व देखणे आहे. बघा बेटा, एक कॉलम बनवतो उंच, एक बनवतो देखणे. मग ए आणि बी, हा झाला ए, हा झाला बी. ए आणि बी दोघेही काय आहे? उंच आणि देखणे आहेत. आता घेतो सी आणि डी. तर सी आणि डी हे दोघे हुशार आणि देखणे आहे. तर बघा बेटा, देखणे तर आपल्याजवळ आहेच, आपण एक फक्त हुशारचा नवीन कॉलम बनवला. तर सी आणि डी हुशार आणि देखणे आहे. सी आणि डी काय आहे बेटा? हुशार आणि देखणे आहे. आता ई आणि ए उंच आणि हुशार आहे. तर इथं एक ई लावतो. ई आणि ए हुशार आणि उंच आहे. तर हुशार आणि उंच आहे. आता प्रश्न म्हणते हुशार, उंच, देखणा. हुशार, उंच आणि देखणा तिघही असणारा व्यक्ती कोण आहे? तर आन्सर आहे बेटा ए, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आलं बेटा लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत 5 2 3 म्हणजे खोडकर हुशार व्यक्ती, 3 4 5 म्हणजे हुशार खोडकर मुलगा आणि 3 4 6 म्हणजे हुशार आहे मुलगा. तर खोडकर या शब्द कोणत्या अंकाने दर्शवता येईल? बघा बेटा, इथे खोडकर आहे आणि इथे पण खोडकर आहे, इथे खोडकर आहे आणि इथेही खोडकर आहे. याच्या कोडमध्ये 3 4 5, याच्या कोडमध्ये 3 2 5 म्हणजे 3 किंवा 5 असण्याची या दोघांवरून दाट शक्यता दिसते. की खोडकर या शब्दात 3 5 कॉमन, खोडकर या शब्दात 3 5 कॉमन. आता बघा बेटा, इथं 3 दिसत आहे मला. मग जर 3 हा कोड खोडकरचा असता तर याच्यामध्ये खोडकर हा शब्द पाहिजे होता. इथं खोडकर हा शब्द नाही आहे, याचा अर्थ 5 हा कोड आहे खोडकरचा. पर्याय क्रमांक 3. समझ में आया बेटा? चलो समोर का क्वेश्चन लेंगे. अ स्त्री ब स्त्रीला म्हणाली तू माझ्या. माझ्या म्हणजे कोणाच्या? जो व्यक्ती बोलत आहे है ना. तर अ स्त्री बोलत आहे तर माझ्या हा शब्द कोणासाठी? अ साठी. माझ्या सुनेच्या, सून म्हणजे मुलाची पत्नी, सुनेच्या, सुनेची मुलगी आहेस. ठीक आहे. तर अ व्यक्ती ही ब व्यक्तीची कोण? तर ब व्यक्तीची ही आई, हे त्यांचे पती वडील, वडिलांची आई म्हणजे काय होते बेटा? आजी. तर पर्याय क्रमांक 1 होते बेटा आन्सर. चलो समोरचा क्वेश्चन घेऊ. काही मुलं घड्याळ आहे, काही जे मुलं आहेत ते घड्याळ आहे आणि आणि दिलीप हा मुलगा आहे. हा जो दिलीप आहे हा मुलगा आहे. प्रश्न म्हणते की या दोन विधानाच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान काढाल? तर हे जे मुलगा आहे तोच दिलीप आहे, दिलीप तोच मुलगा असं आपण मानू. सर्व घड्याळ मुले आहे, घड्याळ सर्वचे सर्व मुले नाही आहे, काही घड्याळ मुले आहे म्हटलं असतं तर करेक्ट होतं. दिलीप घड्याळ आहे, दिलीप घड्याळ नाही आहे, दिलीप मुलगा आहे म्हणून हे चुकते. काही घड्याळ मुले आहे, काही घड्याळ मुले आहे, बरोबर आहे. जर काही काही मुले घड्याळ आहे म्हणून काही घड्याळ मुले आहे, तर हा तिसरा पर्याय एकदम बरोबर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. समोर एका सांकेतिक भाषेत बी बी ई
AT ला YHXW असे लिहिण्यात आले तर त्या संकेतानुसार SOUP ला कसे लिहिल्या जाईल? बघा बेटा, ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि Z. आता हे तुम्हाला अल्फाबेटिक सिरीज आपण बनवली आहे. आता बघा, बी वरून वाय कसा आला तर 1 2 3 घर मागं आला. ई वरून एच कसा आला तर 1 2 3 घर समोर आला. ए वरून एक्स कसा आला तर 1 2 3 घर मायनस आला. टी वरून डब्ल्यू तर टी वरून डब्ल्यू म्हणजे 1 2 3 घर समोर आला. -3 +3 -3 +3. एस वरून -3 म्हणजे 1 2 3 पी आहे. ओ वरून +3 म्हणजे 1 2 3 आर आहे. यू वरून -3 म्हणजे 1 2 3 आर आहे आणि पी वरून +3 म्हणजे यस आहे. तर PRRS म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे आन्सर. 3 घर मागं 3 घर समोर, 3 घर मागं 3 घर समोर हा त्याच्यात कन्सेप्ट वापरला. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूने म्हणजे डावीकडून पण आणि उजवीकडून पण कोणता आहे रे बेटा? 15वा आहे. 15वा आहे. तर प्रश्न आहे, रांगेत एकूण मुले किती? डावीकडून क्रमांक त्याच व्यक्तीचा उजवीकडून क्रमांकाची बेरीज -1. 15 + 15 30 -1 29. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. समोरचा प्रश्न बघा, खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती? आता बघा बेटा, ही आकृती या टाईपची आकृती आहे. बघा याच्यात काय होते, आपण एक तुम्हाला पहिले गोष्ट सांगतो. हे बघा, इथं 1 2 3 4, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8. याच्यातली मोठी संख्या बघा, त्याला गुणेला 2 करा. याच्यातली मोठी संख्या बघा, त्याला गुणेला 2 करा. याच्यातली मोठी संख्या बघा आणि त्याला गुणेला 2 करा. हेच तुमच्या प्रश्नाचा आन्सर असते. मग 1 2 3 4 4 दुने 8, 8 याचे त्रिकोण या आकृतीतले, 8 या आकृतीतले, म्हणजे हे तर झाले बेटा 8 + 8 16. पण जेव्हा हे डिवाइड लाईन आणि हे डिवाइड लाईन इथं भेटते तेव्हा हा एक काटकोन, हा एक त्रिकोण तयार होतो. आणि जेव्हा हे आणि हे डिवाइड लाईन इथं भेटते तेव्हा हा सुद्धा एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे असे 2 त्रिकोण झाल्यामुळे 8 + 8 16 + 2 18 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आपल्याला पाहायला भेटते. आलं बेटा लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन. समोरचा प्रश्न, प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा बेटा, आपण जर इथं आहे 24 2 130 आणि 5. आता जर मी 24 2 5 याचा 130 सोबत संबंध लावला तर आपण चेक करू. 5 5 दुने 10 आणि 5 दुने 10 3 उरले, 5 सक 30. म्हणजे जर 130 ला मी 26 5 न भागतो तर आन्सर 26 येते आणि या दोघांची बेरीज 26 येते. म्हणजे मी एक काम करू शकतो, असं करू शकतो की 24 + 2 26, सॉरी इथं भागाकार नाही लागन, मग आपला इथं गुणाकार लागन. ठीक आहे. हा, तर 24 + 2 26 आणि गुणेला 5 म्हणजे 130. तर आपण चेक करून पाहू बेटा, समोरच्या याच्यात तो कन्सेप्ट लागते का? 13 + 5 म्हणजे झाले 13 + 5 18. 18 गुणेला जर मी 6 केले तर 18, 8 सक 48 चे 8, हातच्याले 4, 6 1 6 आणि 4 10. बरोबर आहे. मग आपला जर कन्सेप्ट बरोबर लागला तर आपण तिथून आन्सर काढू. काय आहे? 9 + 7 आणि गुणेला काय राहील बेटा तर 4. 9 + 7 16 आणि 16 चौक 64. तर आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. समजले बेटा? चला समोरचा क्वेश्चन. काही बदक पोपट आहे. तर्क व अनुमानचा प्रश्न आहे. काही जे बदक आहेत ते पोपट आहे आणि काही जे पोपट आहेत ते कावळे आहेत. तर बघा मित्रांनो, बदक आणि कावळे यांच्यामध्ये निश्चित संबंध सांगता येत नाही. तर यांच्यामध्ये निश्चित बोललेला प्रत्येक अनुमान चूक राहील. काही कावळे पोपट आहे. कावळे पोपट आहे, सही जवाब काही कावळे पोपट आहे. तर
काही बदक पोपट आहे आणि काही पोपट कावडे आहे, तर काही कावडे पोपट आहे, एकदम सही जवाब. काही बदक कावडे आहेत, बदक आणि कावडे शक्यता आहे, निश्चित बोलता येत नाही. काही कावडे बदक आहे, बदक आणि कावड्यात शक्यता आहे, निश्चित बोलता येत नाही. यापैकी आन्सर आहे पर्याय एक, म्हणून यापैकी नाही हे चुकीचं आहे. तर पर्याय एक आन्सर आहे बेटा. चलो, जर 3 गुणेला 2 म्हणजे 36, तर बघा बेटा 3 गुणेला 2 म्हणजे 6 आणि 6चा वर्ग म्हणजे 36, हे असं येऊ शकते. 6 गुणेला 4 24 आणि 24चा वर्ग 576, हेही बरोबर आहे. मग 5 गुणेला 2 बरोबर 10 आणि 10चा वर्ग 100, इथंही लॉजिक लागलं. तर 4 गुणेला 2 8, 8चा वर्ग 64, हेही लॉजिक बरोबरच राहणार. आलं बेटा लक्षात? पर्याय 2. चलो, आता बघा बेटा दिशा ज्ञानचा प्रश्न आहे. हे बघा, दिशादर्शक यंत्र काढतो. ईशान्य दिशेला आपण दक्षिण मानले, हे जे ईशान्य दिशा आहे हिला आपण जर दक्षिण मानले आणि पूर्वला जर नैऋत्य मानले, म्हणजे पूर्वला काय मानले? नैऋत्य मानले. आता प्रश्न काय आहे? आग्नेयला हे असते बेटा आग्नेय. जर हे दक्षिण, बघा एक जर मी दिशादर्शक यंत्र काढतो, तर हे दक्षिण, हे नैऋत्य, हे पश्चिम, हे वायव्य, हे उत्तर, हे ईशान्य, हे पूर्व, हे आग्नेय असते. तर दक्षिण नंतर नैऋत्य, नैऋत्य नंतर कोण असते? पश्चिम. तर दक्षिण नंतर नैऋत्य, नैऋत्य नंतर मला इथं पश्चिम लिहा लागल. म्हणजे आग्नेयच्या दिशेवर कोण येईल? आग्नेयच्या जागेवर येणार पश्चिम. समजले बेटा? तर पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. बघा, ZWV YVU XUT आणि WTS. बघा आता इथं आहे, आपल्याला इथं कोण पाहिजे? बघा WXYZ है ना, TUVW STUV, म्हणजे एक एक घर वरते समोर चाललेलं आहे, किंवा वरून खाली चेक केलं तर एक एक घर मायनस आहे, किंवा याच्यात मग अशी अशी जे लाईन आहे ते -1 चालली आहे. आता मी इथं V लिहायला पाहिजे, म्हणजे VUVW, मग +1 X, मग +1 Y आणि मग +1 Z. मग इथं STUVW, इथं मग RSTUVW, तर VSR पर्याय क्रमांक 2. ठीक आहे बेटा. चलो समोरचा प्रश्न घेऊ. एका भरणीत 40 सोडून सर्व लाल, 36 सोडून सर्व पाणी उदार, 44 सोडून सर्व निळ्या, 50 सोडून सर्व पिवळ्या आणि 46 सोडून सर्व काळ्या काचगोट्या आहेत. 6 × 4 10 + 6 16 6, 3 आणि 1 4 + 4 8 + 4 12, 12 + 4 16 + 4 20 + 1 21. बघा बेटा याची बेरीज झाली 216. आता या सर्वाची बेरीज करून डिवायडेड बाय जेवढ्या पण रंगाच्या असतील, जेवढ्या प्रकारच्या असतील, म्हणजे 5, याच्यातून -1 करायचा आणि यानं भागून द्यायचं. तर 4 4 पंच 20, 1 उरला, 4 चौक 16, तर आन्सर आहे बेटा 54, पर्याय क्रमांक 3. आलं बेटा लक्षात? चलो, त्याच्यानंतर समोरचा प्रश्न 27 ची 12 पट. 27 ची 12 पट. मला वाटतं बेटा इथून आपलं अंकगणित आता सुरू झालेलं आहे. 25 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे आपण आताच पाहिले. आता आपण लगातार बिलकुल कंटिन्यू मध्ये आपण गणिताचे पण प्रश्न पाहून घेऊ बेटा. चला, 27 ची 12 पट ही किती आहे? तर ही 36 च्या किती पट आहे आपल्याला काही माहित नाही बेटा. जसं मी असं लिहू शकतो की की 10 ची जे चौपट आहे ते 20 च्या दुप्पट आहे. मी असं लिहू शकतो 10 ची चौपट 20 च्या दुप्पट आहे. म्हणजे 10 ची चौपट किती? 40. तर 20 ची दुप्पट किती? 40. बरोबर आहे. त्याप्रमाणे 27 ची 12 पट हे 36 च्या किती पट आहे? आता हे 36 बरोबरच्या इकडे नेतो, इक्वल टू x. 12 त्रिक 36, 3 9 27, तर आन्सर आहे बेटा पर्याय क्रमांक 3. आलं बेटा लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न आहे 27. दरसाल दरशेकडा 10% दराने चक्रवाढ व्याज आहे बेटा. चक्रवाढ 10% दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज एवढे होईल.
मुद्दल 1 अधिक दर छेद 100 चा घातांक मुदत मायनस मुद्दल 2000 0 गेट कॅन्सल 10 1 10 अधिक 1 11 छेद 10 चा वर्ग मायनस 2000 चलो 2000 गुणेला 11 चा वर्ग 121 10 चा वर्ग 100 मायनस 2000 1 2 1 2 बे 1 बे बे 12 24 आणि हा एक शून्य मायनस 2000 420 मधून 3 शून्य गेले 420 पर्याय क्रमांक 2 अपने क्वेश्चन का सही जवाब। नेक्स्ट क्वेश्चन, सुधीर आणि सुभाष यांच्या वयाचे गुणोत्तर बघा बेटा, सुधीर आणि सुभाष यांच्या वयाचे जे गुणोत्तर आहे आजचेच वय पकडतो 2x आणि 3x म्हणजे गुणोत्तर 2 3 आहे तर त्याचे वय 2x आणि 3x झाले। आता बेटा इथं सुधीरचे वय 6 वर्ष दिलेले आहे तर x बरोबर 3 झालं, 2x बरोबर 6 तर x बरोबर 2 बरोबरच्या तिकडे गेले 6 छेद 2 म्हणजे 3। तर सुभाषचे वय किती तर 3 गुणेला 3 म्हणजे 9 तर पर्याय क्रमांक 3 येते बेटा, आलं लक्षात। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, 730 रुपये क्विंटल या भावाने 18 किलो सोयाबीनची किंमत किती। सर्वात पहिले तर एक क्विंटल म्हणजे होते बेटा 100 किलोग्राम, ठीक आहे। आता इथं म्हणते की 100 किलोग्रामची जे किंमत आहे ते 730 रुपये आहे, 730 रुपये क्विंटल या भावाने, तर 100 किलो 730 तर 18 किलो सोयाबीनची किंमत किती रुपये होणार। 100 गुणेला x बरोबर 730 गुणेला 18 x बरोबर 730 गुणेला 18 डिवायडेड बाय 100। तर बघा बेटा हे 2 शून्य तर गेट कॅन्सल झाले। आता इथं 73 गुणेला आपण 18 करणार आहोत, 3 8 24 चे 4 हातचे आले 2। बघा बेटा शेवटी 4 आहे, हेच आन्सर आहे तुमचं, पण आपण तरी सोडवून घेऊ। 3 8 24 चे 4 हातचे आले 2, 7 8 56 आणि 3 1 3 6 3 9 10 11चा 1 हातचा आला 1 5 1 6 1 घेतो हातचे 6 7 1 7 7 अधिक 6 13 म्हणजे 1314 आणि भागेला 10 आहे। छेदामध्ये 10 100 1000 असल्यास अंश जसच्या तसा लिहितात, जेवढे शून्य आहेत तेवढ्या घरानंतर दशांश चिन्ह लावतात। 131.4 पर्याय क्रमांक 1 आपलं आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 210 चौरस सेंटीमीटर आहे। बघा बेटा जर मी म्हणतो की त्रिकोणाचे क्षेत्रफळ तर म्हणान अर्धा गुणेला पाया आणि गुणेला उंची। क्षेत्रफळ तर 210 दिलेला आहे, अर्धा गुणेला पाया गुणेला उंची किती आहे बेटा 15, त्यांनी काढायला लावला आहे पाया। आता बघा बेटा 210 गुणेला 2 छेदात 15 बरोबर पाया, जे काढायचं आहे त्याला एकटं केलं, त्याच्या सोबत जे आहे ते बरोबरच्या इकडे पाठवलं, जे छेदात होते ते अंशात गेले, जे अंशात होते ते छेदात आले। मग आता इथं भाग देतो तर 15 1 15 मग 15 1 15 21 मधून 15 गेले 6 राहिले 15 चौक 60 आणि 14 दुने 28 तर आन्सर आहे बेटा पर्याय क्रमांक 2 28 सेंटीमीटर। नेक्स्ट क्वेश्चन, 1 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर। तर बघा बेटा 1 किलोमीटर म्हणजे सर्वात पहिले तर 1000 मीटर होते बेटा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 मीटर म्हणजे होते 100 सेंटीमीटर। तर मग 1000 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर x बरोबर 1 1 1 हे 3 शून्य आणि हे 2 शून्य म्हणजे किती बेटा 1 लाख म्हणजे किती 1 लाख पर्याय क्रमांक 4। तर 1 किलोमीटर म्हणजे 1 लाख सेंटीमीटर होते। चलो समोरचा प्रश्न, 8 आहे 15 आहे 24 आहे 35 आहे। तर बघा बेटा 8 अधिक जर आपण 7 करतो तर 15 येते, 15 अधिक जर आपण 9 करतो तर 24 येते, 24 नंतर 11 प्लस करतो आपण तर 35 येते, 11 नंतर 13 जर प्लस केले तर 48 येते, 7 नंतरची विषम संख्या 9 नंतर 11 नंतर 13 नंतर 15, 8 अधिक 5 13 चे 3 4 अधिक 2 6 तर आन्सर 63 येईल पर्याय क्रमांक 2।
म्हणजे पहिले 7, मग 9, मग 11, मग 13 आणि मग 15. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका गायीची किंमत शेळीच्या किमतीपेक्षा 300 रुपयांनी जास्त आहे. एका गायीची किंमत एका शेळीच्या किमतीपेक्षा 300 रुपयाने अधिक आहे. म्हणजे शेळीच्या किमतीत 300 रुपये टाका तर गायीची किंमत भेटते. शेळीची किंमत 250 आहे. शेळीची किंमत 250 आहे. मग 50 अधिक 2 0 50, 3 अधिक 2 5, म्हणजे गायीची किंमत झाली 550. प्रश्न म्हणते गाय आणि शेळीची एकूण किंमत किती. तर गायीची किंमत झाली बेटा 550, शेळीची झाली 250. 0 5 आणि 5 10 आणि 5 आणि 3 8, तर 800. पर्याय क्रमांक 3. हे 550 गायीची आणि हे 250 शेळीची. गाय प्लस शेळी. आलं बेटा लक्षात. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 35. एक वस्तू 1760 रुपयाला विकल्यास शेकडा 10 नफा होतो. म्हणजे 1760 विकल्यास 100 वर 10 जास्त मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत 100 म्हणजे किती. तर 1760 गुणेला 100 बरोबर 110 गुणेला x. हे 110 बरोबरच्या इकडे आले. 1760 गुणेला 100 भागेला 110 बरोबर x. हा 0 या 0 सोबत गेट कॅन्सल करू. 11 1 11, 17 मधून 11 गेले 6 राहिले, वरून आले 6. 11 सक 66, 11 0 0, 16 1 16, 1 2 1 2, तर हे झाले बेटा 1600. पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. समजे बेटा खरेदी किंमत. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न समोरचा आहे बेटा. वर्गमुळात 81 म्हणजे 9, वर्गमुळात 64 म्हणजे 8, वर्गमुळात 121 म्हणजे 11. तर 11 अधिक 9 20, 20 अधिक 8 28. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे बेटा. क्वेश्चन नंबर समोरचा. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 आहे. एकूण संख्या गुणेला सरासरी बरोबर बेरीज होत असते. त्या आधारावर 9 पुस्तके सरासरी 25, तर याची बेरीज झाली बेटा 225. 25 9 225. 10व्या पुस्तकाची किंमत जर 10 पुस्तक आलं तर सरासरी 23 रुपये होते. म्हणजे 23 गुणेला 10 230. तर 10व्या पुस्तकाची किंमत म्हणजे 10 पुस्तकाच्या किमतीतून तुम्ही जर 9 पुस्तकाची किंमत मायनस केली तर तुम्हाला 10व्या पुस्तकाची किंमत भेटते. आलं बेटा लक्षात. 230 मायनस 225 5. प्रश्न आहे 10 शर्ट उन्हात वाळत घातले तर अर्धा तास लागतो. तर 20 शर्ट वाळायला घातला तर किती लागल. काही काही पोरं याचा आन्सर असं देतील की 10 एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. सारख्याच मजुरांना एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. तर त्याच्या दुप्पट काम करण्यासाठी किती दिवस लागन. 20 दिवस. म्हणजे जर मला 10 टेबल बनवायचे आहे, 10 टेबल बनवायचे, 100 टेबल बनवायचे आहे, तर मला जर 5 दिवस लागत असतील, तर मला जर 200 टेबल बनवायचे आहे तर मला 10 दिवस लागतील, डबल दिवस लागतील. पण हे कामाच्या संदर्भात झालं. हे नैसर्गिक गणित आहे बेटा. ऊन सगळ्या कपड्यावर सारखी पडन. म्हणजे 10 पण शर्ट वाळण्यासाठी अर्धा तास लागते, तर 20 काय 200 शर्ट वाळण्यासाठी पण अर्धा तासच लागल. इथं चलन लावून जास्त हे हुशारकीपणा नाही करायचा बेटा, नाही तर खतम होऊन जाईल बेटा कार्यक्रम. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एक गाडी एका तासात 24 किलोमीटर अंतर पार करते. 1 तास म्हणजे 60 मिनिट आणि 60 मिनिटात ते 24 किलोमीटर अंतर पार करते. त्याच वेगाने जर ती गेली तर 20 मिनिटात ते किती अंतर पार करेल. तर 60 गुणेला x बरोबर 24 गुणेला 20. x बरोबर 24 गुणेला 20 भागेला 60. 20 त्रिक 60, 3 8 24. आन्सर आहे बेटा पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला बघा बेटा, आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये एकूण 56 विद्यार्थी असलेल्या वर्गात मुलांचे मुलींशी प्रमाण 3:4 आहे आणि हे प्रमाण 3:5 होण्यासाठी आणखी किती मुलींना प्रवेश द्यावा लागेल. आता बघा बेटा, या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला शॉर्टकट मेथडनं तर सांगू शकतो, पण मी आता ते यूज करणार नाही कारण खूप काही मुलं नवीन आहेत. बघा बेटा, 56 विद्यार्थी असलेल्या वर्गामध्ये म्हणजे बघा
जर मी म्हणतो मुलांची संख्या किती, तर मुलं 3×4 म्हणजे 4 आणि 3 7, 7 पैकी 3 मुलं आणि मुली किती आहे रे बेटा, तर 3 आणि 4 7 पैकी 4 मुली. आता हे 7 भाग कोणाचे, तर 56चे. मग 7 8 56, 3 8 24 मुलं आहे आणि 7 8 56, 4 8 32 मुली आहे. आता बघा बेटा, मुलांचे मुलींशी प्रमाण जर पाहिले तर 24/32 आहे. आता हे प्रमाण 3:5 करायचे आहे, 3:5 करायचे आहे, तर आणखी किती मुलींना प्रवेश द्यावा लागन, तर 32 मुली आहे, तर आणखी किती मुली म्हणजे +x 32 मध्ये करा लागन. 24 पंचे 120 बरोबर 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 अधिक 3 गुणेला x 3x. 96 बरोबरच्या तिकडे गेले, 120 मधून 96 मायनस झाले, 6 अधिक 4 10, 12तून 10 गेले, 2 राहिले बरोबर x 3x. तर x ची जे व्हॅल्यू आहे 3 बरोबरच्या तिकडे गेले, 3 8 24. तर किती मुली अजून 3:5 होण्यासाठी आणखी किती मुलींना प्रवेश द्यावा लागेल, तर 8 मुलींना प्रवेश द्यावा लागेल. किती मुलींना बेटा, 8. चलो समोरचा प्रश्न घेऊ. 97 ही संख्या 95 वेळा घेऊन बेरीज केली. बघा बेटा, आता मी जर म्हणतो की 4 ही संख्या 3 वेळा घेऊन बेरीज केली, तर 4 अधिक 4 अधिक 4, 4 ही संख्या 3 वेळा घेऊन बेरीज केली तर 12 येते. म्हणजे 4 गुणेला आपण 3 करू शकतो बरोबर. त्याचप्रमाणे 97 ही संख्या जर 95 वेळा घेऊन बेरीज केली तर मी गुणेला 95 करतो. तर 7 5 एकक स्थानी जे पण येईल त्याचा आन्सर काय येईल बेटा, 5. तर जो गुणाकार येतो त्या संख्येच्या एकक स्थानी कोण येईल बेटा, 5. तर पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न आहे बेटा, 26च्या पुढील 15वी विषम संख्या कोणती. बघा बेटा, काय करायचं अशा टाईपच्या प्रश्नामध्ये, याच्यावर आपण एक सिरीज इन्स्टावर आणि आपल्या युट्यूबवर चालू करणार आहोत की समोरील विषम आणि समोरील समसंख्या. तर तुम्ही आवर्जून ते बघा. आता तुम्ही एक काम करू शकता, आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. बघा बेटा, मी काय करतो, 15 ची दुप्पट करतो, हे येते 30, याच्यामधून एक मायनस करतो, आन्सर येते 29, आणि हे 26 याच्यामध्ये प्लस करतो, 9 अधिक 6 15 चे 5, 2 आणि 2 4 आणि 1 5 55, पर्याय क्रमांक 3. आता हे कसं झालं हे तुम्हाला आपल्या इन्स्टाच्या सिरीज मध्ये मी तुम्हाला सर्व सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न आहे बेटा, ए ला बी पेक्षा 20% गुण कमी आहे तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण अधिक आहे. जर टक्के अधिक वाला प्रश्न आला तर काय करायचं, 100 गुणेला टक्के आणि भागाकारात 100 वजा टक्के. आन्सर अधिक पाहिजे तर संख्या लहान करण्यासाठी वजा करा, आन्सर मोठा पाहिजे लहान पाहिजे तर संख्या मोठी करा प्लस करा. आता बघा, 100 गुणेला पर्सेंट आहे बेटा 20 आणि भागेला 100 मायनस 20. 100 गुणेला 20 भागेला 80, 20 चौक 80 आणि 4 25 100, म्हणून आन्सर येते बेटा पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न आहे, x² आणि y³ जर 1900 होत असेल. बघा बेटा, इथं म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग आणि एका संख्येचा घन म्हणजे 1900 दिसते. तर मला असं दिसते की 1000 अधिक 900 बरोबर आपण 1900 घेऊ शकतो. 1000 म्हणजे झाला बेटा 10 चा घन आणि 900 म्हणजे झाला बेटा 30 चा वर्ग. तर जर असं करून 1900 येत असेल तर मी असं मानतो की y चा घन आणि 30 म्हणजे x चा वर्ग, असं करून ते 1900 आला आहे. तर y म्हणजे माझ्या पिक्चर मध्ये मला दिसते का y म्हणजे तर 10 आहे. मग y चा घन म्हणजे 1000, तर पर्याय क्रमांक 3 मी टिक करतो बेटा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, तर 36 हा कोणाचा वर्ग बेटा, 6 चा, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. चलो बघा बेटा, 44 डिवायडेड बाय 44 गुणेला 44 अधिक 44 मायनस 44. 44 एक 44, 1 गुणेला 44 44,
प्लस 44 माइनस 44 गेट कॅन्सल, आन्सर आहे बेटा 44. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका देवळातील दानपेटीमध्ये 2 रुपये आणि 5 रुपये यांची नाणी एकत्र केली असता असे आढळले की 2 रुपयाची जे नाणी आहे ते 5 रुपयाच्या नाण्याच्या तिप्पट आहे. समजा मी मानतो की 5 रुपयाचे एक्स नाणे आहे आणि आणि 2 रुपयाचे जे नाणे आहे ते 5 रुपयाच्या 3 पट आहे, म्हणजे 3x नाणी हे 2 रुपयाचे. इथं बघा बेटा, इथंच तर लिहिलं आहे की 2 रुपयाची नाणी जे आहे ते 5 रुपयाच्या नाण्याच्या तिप्पट आहे. म्हणजे जर 5 रुपयाची नाणी x असेल तर तर 2 रुपयाची नाणी त्याच्या तिप्पट म्हणजे 3x आहे. जर ही रक्कम मिळून 1100 रुपये होत असेल तर बघा बेटा, 2 रुपयाची 3x नाणी आणि 5 रुपयाची x नाणी मिळून जर 1100 रुपये होत असेल तर 3 दुने 6x अधिक 5x बरोबर 1100, तर 6 आणि 5 11x बरोबर 1100, तर x बरोबर 100 होते बेटा. प्रश्न म्हणते की एकूण नाणी किती. तर एकूण नाणी किती आहे बेटा, x अधिक 3x. x नाणी 5 रुपयाची आणि 3x नाणी 2 रुपयाची, म्हणजे बेटा 4x नाणी आहेत. तर 4 गुणेला x ची व्हॅल्यू काय आहे बेटा, 100. तर आन्सर किती येणार बेटा, 400. पर्याय क्रमांक 3. असं या प्रश्नाचं सिंपल आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन. चल, 1 ते 100 अंकांची सरासरी काढा. बघा बेटा, आपण तर पहिले सर्व संख्यांची बेरीज पाहू. तर सर्व संख्यांची बेरीज म्हटलं तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 आहे मधली संख्या, आणि गुणेला एकूण संख्या म्हणजे काय बेटा, तर 100. कारण 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या किती आहे बेटा, 100. म्हणजे मोठी संख्या मायनस लहान संख्या अधिक 1, तर हे गेट कॅन्सल होते आणि हे आला आन्सर इथं 100. आता बे 1 बे 50 100, तर 101 गुणेला 50, 5 1 5, 5 10 हे 50 आणि हा एक 0. आता बघा बेटा, हे तर बेरीज आली. हे काय आली, बेरीज आली 1 ते 100 अंकांची. आपल्याला काय करायचं आहे, सरासरी. तर सरासरी म्हणजे होते बेरीज भागेला एकूण संख्या. मग एकूण संख्या किती आहे, 100. हा 0 गेट कॅन्सल. 50 505 एक घरानंतर दशांश चिन्ह, तर 50.5 म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे बेटा, 3 या प्रश्नाचं राईट आन्सर. चल समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा. बघा बेटा, प्रश्न आहे, विक्रमने एक कार 2,25,000 रुपयांना खरेदी केली. या व्यवहारात त्याने दलालास 2% दलाली दिली, तर त्याला ती कार किती रुपयास मिळाली. तर 2,25,000 रुपये तर त्याला ची कार आहे. त्याने ते घेतल्यावर त्याने दलाला पण 2% दिले, म्हणजे 102. 100 वर त्याचे पैसे गेले 102. मग 1 2 1 2. आता 225 गुणेला 102, म्हणजे बे 5 10 चे 0 हातचा आला 1, बे दुने 4 5 0 0, 4 आणि 1 5, मग बे दुने 4 5 1 5, 2 0 0, म्हणजे 5 आणि 4 9, मग 2 0 0 2 1 2 आणि मग 2 1 2. तर हे झालं बेटा, हे झालं 22,950. 102 गुणेला 225, हा एक 0 इथं लावून देऊ, म्हणजे 2,29,500. पर्याय क्रमांक 1 अपने क्वेश्चन का सही जवाब. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ बेटा. 90 सेकंदाचे 10 मिनिटाशी असणारे गुणोत्तर. तर बघा बेटा, 90 जर आपण सेकंद लिहिले तर इकडे पण आपल्याला सेकंदाच्या स्वरूपात लिहावं लागेल. तर 10 मिनिट आहे, त्याला सेकंदात कन्वर्ट करण्यासाठी गुणेला 60 करतो. मग 30 दुने 60 आणि 30 त्रिक 90, मग 3 आणि इष्टू भेद आहे 20. 3 20. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. त्याने 3 दिवस काम केले, तर त्याने 3 दिवसात केलेले काम म्हणजे 3/12, 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे 1/4 काम झाले. तो काम सोडून चालला गेला. तो उरलेले जे काम आहे ते किती बेटा, तर 4 पैकी 1 काम झाले, तर 4 पैकी 3 काम उरले. आता हे काम ब ने केले 6 दिवसात, हे उरलेले काम ब ने 6 दिवसात केले. विषय असा आहे की जर ब ने ते संपूर्ण काम केले असते तर पूर्ण काम केले असते तर त्याने किती दिवसात कंप्लीट केले असते.
एक्स गुणेला 3/4 बरोबर 6. एक्स बरोबर 6 गुणेला 3/4 बरोबरच्या तिकडे आले 4/3 झाले. 3 दुने 6, 4 दुने 8. आन्सर आहे बेटा पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चलो समोरचा प्रश्न आहे का नाही. चला बघा बेटा, याप्रमाणे आपला 23 जून 2026 रोजी जो अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न होते त्याचे आपण सखोल स्पष्टीकरण तर नाही, पण आपण एक डिस्कशन स्पष्टीकरण आपण त्याचे घेतले. सखोल स्पष्टीकरण या टाईपच्या प्रश्नाचे आपण आणखी सिरीजच्या मार्फत आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्यासोबत जुळून राहण्यासाठी तुम्हाला फक्त एक सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे. धन्यवाद.